नमस्कार. न्यूज डंकामध्ये मी महेश विचारे आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो. मित्रांनो, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी नुकतीच वरळीतल्या बीडीडी चाळीचा जो पुनर्वसनाचा प्रकल्प आहे त्या ठिकाणी भेट दिली आणि त्या ठिकाणी असलेले अधिकारी, इंजिनियर्स यांच्याशी ते बोलले. तिकडचे प्रत्यक्ष आराखडे सुद्धा त्यांनी पाहिले आणि ज्या काही तिकडच्या समस्या आहेत, लोकांच्या समस्या आहेत, तिथल्या बांधकामाच्या समस्या असतील, लोकांसमोर असलेले प्रश्न असतील, या सगळ्याची माहिती करून घेतली आणि ती माहिती करून घेतल्यानंतर ते तिथून निघून गेले. त्यामुळे त्या ठिकाणी नेमकी त्यांनी काय माहिती घेतली, त्यांचं काय मत होतं हे काय समजू शकलेलं नाही. त्यांनी पत्रकारांसमोर ते काय मत मांडलं नाही. पण राज ठाकरे हे तिथे गेले, याला वेगवेगळं महत्त्व आहे. म्हणजे केवळ राज ठाकरेंची जी भूमिका असते, एखाद्या ठिकाणी काही विकास प्रकल्प तयार करण्यात येत असेल तर त्या विकास प्रकल्पाबाबत राज ठाकरेंची भूमिका एक वेगळी असते, स्वतंत्र असते. आणि इतर नेते जेव्हा त्या ठिकाणी भेट देतात तेव्हा त्यांची भूमिका वेगळी असते. राज ठाकरे एका वेगळ्या दृष्टिकोनातून त्या विकास प्रकल्पाकडे पाहत असतात. हे आपल्याला अनेक वेळेला त्यांच्या सभांमधनं, त्यांचे जेव्हा पत्रकार परिषदांमध्ये ते आपले विचार मांडतात त्यावेळेला ते दिसून येतं. शहरांची बांधणी कशी असली पाहिजे, शहरांचा विकास कसा व्हायला पाहिजे याविषयी राज ठाकरे नेहमीच बोलताना दिसून येतात. त्यामुळे बीडीडी चाळीच्या या प्रकल्पाला जेव्हा ते भेट देतात तेव्हा त्यांच्या मनामध्ये या ठिकाणचा विकास कसा व्हायला पाहिजे याचे काही वेगळे विचार असू शकतील. पण केवळ हाच अँगल त्याला नाही आहे. तर वरळी हा जो मतदारसंघ आहे हा आदित्य ठाकरेंचा मतदारसंघ आहे. 2019ला जेव्हा विधानसभेची निवडणूक झाली त्या ठिकाणी आदित्य ठाकरे यांनी वरळीमधून निवडणूक लढवली. वरळीमधून निवडणूक लढवताना तो मतदारसंघ सुरक्षित कसा होईल, जेणेकरून आपल्याला तिथे फार काही संघर्ष करावा लागणार नाही, सहज आपण तिथून निवडून येऊ, या दृष्टिकोनातून आदित्य ठाकरेंनी तो मतदारसंघ निवडला. त्याच वेळेला सचिन अहिर तिकडचे आमदार होते, ते शिवसेनेमध्ये आले. तिकडचे जे सुनील शिंदे होते तेही आता विधान परिषदेवर आमदार आहेत. त्यामुळे एकाच भागामधनं 3-3 आमदार आपल्याला पाहायला मिळतात. पण आदित्य ठाकरेंना सुरक्षित मतदारसंघ व्हावा या दृष्टीने त्याची रचना करण्यात आली आणि ते निवडून आले. आणि त्यामुळे त्यांच्या मतदारसंघामधलं हा प्रकल्प आहे बीडीडी चाळीचा. आदित्य ठाकरे सुद्धा आधीमध्ये त्या ठिकाणी जात असतात, त्याची माहिती घेत असतात आणि तिकडच्या लोकांच्या समस्या जाणून घेण्याचा प्रयत्न करतात. पण राज ठाकरेंनी प्रत्यक्ष तिथे जाणं, हे बाकीचे मनसेचे पदाधिकारी त्याविषयी बोलत असतात, आदित्य ठाकरेंवरही टीका करतात. पण प्रत्यक्ष राज ठाकरे यांनी हा प्रकल्प जाऊन पाहणं याला एक वेगळं महत्त्व आहे. कदाचित त्याला राजकीय एखादा दृष्टिकोन त्या ठिकाणी असू शकतो, राजकीय कोण त्याला असू शकतो. कारण का तर राज ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्यामधलं एक कौटुंबिक नातं सुद्धा आहे. राज ठाकरे हे त्यांचे काका आहेत. त्या अर्थाने केवळ त्या ठिकाणी घराणेशाहीचा संबंध नाही की म्हणजे त्यांच्यातला जो वाद आहे त्या वादासाठीच राज ठाकरे तिथे गेले असतील असं अजिबात म्हणता येत नाही. पण मनसे आणि उद्धव ठाकरे यांचा गट यांच्यातला संघर्ष जो आहे तो या निमित्ताने आपल्याला पाहायला मिळू शकतो इथे. आणि तसंही पाहिलं तर मनसे हा पक्ष स्थापन झाल्यापासून जे जे मराठी बहुल भाग आहेत मुंबईमधले, जसं दादर असेल, परळ असेल, शिवडी असेल किंवा वरळी असेल, तर या ठिकाणी आपलं वर्चस्व कसं राहील या दृष्टीने दोन्ही पक्ष पाहत आलेत. पण आता परिस्थिती बदललेली. म्हणजे 2019ला परिस्थिती वेगळी होती, तेव्हा शिवसेना ही एकसंध होती आणि अशा वेळेला त्या ठिकाणी आदित्य ठाकरे हे सहज तिथे निवडून आले, सुरक्षित मतदारसंघ म्हणून निवडून आले. पण आता परिस्थिती बदललेली. आता एकनाथ शिंदे मोठ्या संख्येने आमदार सोबत घेऊन बाजूला गेलेले आहेत. त्यातच वरळीमधले सुद्धा अनेक जे शिवसेनेचे पदाधिकारी असतील, कार्यकर्ते असतील, हे सुद्धा मोठ्या संख्येने त्यांच्यासोबत आलेत, एकनाथ शिंदेंसोबत. आता मध्यंतरी सुद्धा आपण पाहिलं वरळीला ज्या ठिकाणी पोलीस क्वार्टर्स आहेत त्या ठिकाणचे लोक सुद्धा मोठ्या संख्येने शिंदे यांच्यासोबत आले. आणि त्यामुळे एकंदरीत तिकडची परिस्थिती ही आता आदित्य ठाकरेंच्या जशी 2019ला ही त्यांच्या अगदी सोबत होती तशा पद्धतीची परिस्थिती राहिलेली नाही. आणि अशा परिस्थितीत मनसेला निश्चितपणे असं वाटू शकतं की हा मतदारसंघ आपल्याला पटकावता येऊ शकतो, आपल्याला हा गड जिंकता येऊ शकतो. आणि तिथे जर गड जिंकायचा असेल तर तिथे राज ठाकरेंनी त्या ठिकाणी खास लक्ष घालावं, तिथे यावं, लोकांच्या समस्या जाणून घ्याव्यात असं तिथल्या पदाधिकाऱ्यांना वाटू शकतं. आणि आदित्य ठाकरे यांचा मतदारसंघ आपल्याला जिंकता आला तर निश्चितपणे त्या ठिकाणी मोठा धक्का आपण ठाकरे कुटुंबियांना देऊ शकतो. हे कुठेतरी मनसेच्या मनामध्ये असेल
आणि त्या पद्धतीने त्यांनी तो प्रयत्न सुरू केला असेल। शिवाय दुसरी गोष्ट म्हणजे बीडीडी चाळीचा जो पुनर्विकास सुरू आहे तिथे अनेक समस्या आहेत, तिकडच्या नागरिकांना समस्या आहेत, पार्किंगच्या समस्या असतील किंवा त्यांचं संक्रमण शिबिर आहेत त्यातून मिळणारं भाडं असेल, त्यासाठी मिळणारं भाडं असेल, या सगळ्याच्या समस्या काही चिंता आहेत काही, तर त्या वेळोवेळी तिकडच्या लोकांनी राज ठाकरेंना सांगितलेले आहेत। मध्यंतरी एप्रिल महिन्यामध्ये सुद्धा हे सगळे नागरिक जे आहेत ते जाऊन राज ठाकरेंना भेटलेले होते। राज ठाकरेंसुद्धा त्यांना अनेक वेळा आश्वासने दिलेली आहेत की आपण या संदर्भात लक्ष घालू। आणि यात आणखी एक अँगल जो आहे तो असा दिसून येतो की राज ठाकरेंजवळ जाऊन या समस्या हे सगळे रहिवासी का मांडतात, तर त्याचं मागचं कारण म्हणजे एक तर राज ठाकरे या बाबतीत नीट ऐकून घेतात, त्यांची सगळी माहिती, त्यांच्या समस्या, प्रश्न हे जाणून घेतात, त्यातून काय करता येईल याविषयी त्यांच्या स्वतःच्या काही कल्पना असतात, तोडगे काय काढता येऊ शकतात याविषयी त्यांना स्वतःला काहीतरी वाटत असतं। आणि शिवाय आता महाराष्ट्राचे मुख्यमंत्री कोण आहेत ते एकनाथ शिंदे आहेत। एकनाथ शिंदे आणि राज ठाकरे यांचे सुद्धा संबंध चांगले आहेत। आपण पाहिले वेळोवेळी ज्या राज ठाकरेंचं नवीन घर वास्तू शिवाजी पार्कमध्ये तयार झाली त्यावेळेला स्वतः एकनाथ शिंदे तिथे गेले होते। गणपतीच्या निमित्ताने सुद्धा हे नेते एकमेकांना भेटत असतात आणि अशा वेळेला या दोघांमधले संबंध चांगले आहेत। राज ठाकरेंकडे या समस्या मांडल्या तर त्या मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचू शकतील, मुख्यमंत्री त्यात लक्ष घालतील। शेवटी हा जो प्रकल्प आहे राज्य सरकारच्या अधीन आहेच, त्यामुळे राज्य सरकारपर्यंत आपल्या समस्या पोहोचल्या तर त्या अधिक चांगल्या पद्धतीने सोडवल्या जाऊ शकतात। निदान त्यातल्या 100% समस्या सोडवण्यात जाणार नाहीत, पण काही समस्या तरी सरकारपर्यंत पोहोचतील आणि त्याच्यावर काहीतरी मार्ग निघेल अशी लोकांची अपेक्षा असावी। पण तेच आदित्य ठाकरेंकडे या समस्या जर गेल्यात तर आदित्य ठाकरे एकनाथ शिंदेपर्यंत पोहोचवतील का, तर तशी शक्यता मात्र सध्या दिसत नाही। ज्या पद्धतीने आदित्य ठाकरे एकनाथ शिंदेवर टीका करत असतात, त्यांना गद्दार म्हणत असतात, पालापाचोळा म्हणत असतात किंवा बेकायदा सरकारच त्यांनी ठरवलेलं आहे, ते पाहता आदित्य ठाकरे हे आपल्या समस्या घेऊन एकनाथ शिंदेकडे जातील आणि एकनाथ शिंदे त्यात लक्ष घालतील असं मात्र कुठे दिसत नाही आणि तसं झालेलंही नाही इतक्या दिवसामध्ये। त्यामुळे राज ठाकरेंवर या लोकांचा जास्त विश्वास आहे। एक तर राज ठाकरेंचा विकासाच्या संदर्भात असलेला दृष्टिकोन आणि दुसरा एकनाथ शिंदे किंवा सरकारशी त्यांचे असलेले चांगले संबंध की जेणेकरून आपल्या समस्या सरकारपर्यंत पोहोचवल्या जाऊ शकतात हे त्यांना माहिती आहे। आणि म्हणून राज ठाकरेंनी या ठिकाणी पाऊल ठेवलेलं आहे। त्याच्या मागचे हे अनेक असे कोण असू शकतात की एक तर वरळीमधला मतदारसंघ आदित्य ठाकरे हे जेव्हा सुरक्षित होता तेव्हा ठीक होतं 2019ला, पण आता या ठिकाणी शिवसेनेमध्ये फूट पडल्यानंतर मात्र उद्धव ठाकरे यांचा गड जो आहे हा कमकुवत झालेला आहे। अशा परिस्थितीमध्ये आपल्याला तिथे पाऊल ठेवता येईल, आपल्याला गड जिंकता येईल आणि मराठी बहुल हा भाग आहे तेव्हा आपल्यावर निश्चितपणे तिकडचा मतदार विश्वास ठेवू शकतो। जर आपण तिथे प्रत्यक्ष उतरलो, त्यांच्या समस्या प्रत्यक्ष जाणून घेतल्या तर आपल्याला निश्चितपणे लाभ घेता येईल याचा हा कदाचित विचार मनसेने केला असेल आणि त्यातून राज ठाकरेंची भेट महत्त्वाची आहे। त्यामुळे इथे काका आणि पुतण्या असा संघर्ष असं न पाहता मनसे आणि उद्धव ठाकरे गट असा संघर्ष होऊ शकतो हे आपल्याला इथे दिसून येतं। आतापर्यंत आदित्य ठाकरे वेळोवेळी बोलत आलेले आहेत एकनाथ शिंदेंना आव्हान देताना की तुम्ही वरळीत येता की मी ठाण्यात येऊ, तेव्हा कदाचित ते सुद्धा ठाण्यामध्ये जाण्याची तयारी करत असावेत किंवा तो सुद्धा एक त्यांच्याकडे पर्याय असावा। तेव्हा वरळीचा मतदारसंघ आपल्याला जिंकता येऊ शकेल असं जर मनसेला वाटत असेल, आपण आदित्य ठाकरेंना धक्का देऊ शकतो आत्ताच्या या सध्याच्या परिस्थितीमध्ये, तर तो विचार ते करत असावेत। आणि बीडीडी चाळ हा जर एक बुरुज आपण जिंकला तर गड जिंकणं आपल्याला सहज शक्य आहे असं मनसेला जर वाटत असेल तर त्यात काहीच वावगं नाही। तुम्हाला या संदर्भात काय वाटतंय हे जरूर कळवा। आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा आणि आमचे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा। धन्यवाद। आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा आणि आमचे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा। धन्यवाद।